तर ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांनी अनेक सवाल केलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सरकारला वाटलं आपण पाकिस्तानशी लढतोय, पण चीन पाकिस्तानला मदत करतंय हे सरकारला माहीतच नव्हतं। ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींची जोरदार टीका। पहलगाममध्ये हत्याकांड घडवणाऱ्या तीनही अतिरेक्यांचा खात्मा। अतिरेक्यांकडील रायफल्स पाकिस्तानी होत्या। ऑपरेशन महादेवनंतर अमित शहांची संसदेत माहिती। पहलगाम हल्ल्यावेळी सुरक्षा रक्षक का नव्हता? संरक्षण मंत्र्यांनी तासभर भाषण केलं, पण पहलगाम हल्ला कसा झाला सांगितलं नाही। प्रियंका गांधींची सरकारवर टीका। 1948 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी एकतर्फी युद्धबंदी केली। नेहरूंच्या युद्धबंदीमुळेच पीओकेची निर्मिती। संसदेत अमित शहांचं वक्तव्य। सरकारला पहलगाम मधील परिस्थितीची माहिती नव्हती का? लोक तिथे सरकारच्या भरोशावर गेले, पण सरकारनं त्यांना देवाच्या भरोशावर सोडलं। पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती? पंतप्रधान गृहमंत्र्यांची, संरक्षण मंत्र्यांची नव्हती का? प्रियंका गांधींचा सरकारला सवाल। ऑपरेशन सिंदूर नाव ऐकलं की वाटतं यात देशभक्ती आहे, पण हा प्रसार माध्यमांवर दाखवला गेलेला सरकारचा तमाशा होता। कारण या मोहिमेतून काय साध्य झालं? किती दहशतवाद्यांना पकडलं? हल्ल्याला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरं सरकारकडे नाहीत। प्रणिती शिंदेंचा हल्ला। ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा असल्याचं काँग्रेसनं नवख्या नेत्याकडून बोलावून घेतलं। प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरती पंतप्रधान मोदी काँग्रेसवर संतापले। भारतीय सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणायला लाज वाटली नाही का? आमदार चित्रा वाघ यांची प्रणिती शिंदेंवर टीका। राज्यसभेत भाजपचे जेपी नड्डा आणि काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंमध्ये राज्यसभेत खडाजंगी। नड्डा यांच्याकडून खरगेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य। खरगेंनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नड्डा यांच्याकडून दिलगिरी व्यक्त।